आज आपण पाहणार आहे वांग बटाटा भाजी, मिक्स भाजी। हे वांग आणि बटाटा कापून मस्तपैकी पाण्यात टाकून घेतलेलं आहे। बटाटा काळं पडते ना, स्वच्छ धुवून घ्यायचं। मिक्सरला आपण लसूण, एक मिरची, थोडीशी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो हे मिक्सरला लावून घ्यायची। याची पेस्ट बनवून घ्यायची। एक वाटी शेंगदाण्याचं कूट, हळद, मीठ, तिखट, एव्हरेस्ट मसाला, जिरं, मोहरी, तेल। चला तर मग कुकर ठेवलाय, आपण गॅस चालू केलाय। तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल टाकलेलं आहे अंदाजे। आता आपण याच्यात जिरं, मोहरी टाकूया आणि थोडंसं तेल गरम होऊ देऊया। तोपर्यंत मिक्सरला पेस्ट बनवून घेऊया। हे पहा, आपण पेस्ट करून घेतली। आता तेलामध्ये टाकूया। आता आपल्याला फोडणी फ्राय होऊ देऊया। आता आपली फोडणी होत आहे। यात आपण हे मसाले सगळे टाकून घेऊया, म्हणजे छान फ्राय होतील। आणि या मसाल्याला छान मिक्स करून घेऊया। आणि हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ना, हे पण आपण याच्यात टाकून घेऊया। हे पहा, आता आपल्याला फोडणी तयार व्हायला 5 मिनिटं लागतील। 5 मिनिटांनी आपली फोडणी तयार होईल। याला छान मिक्स करून घेऊया। पाहूया 5 मिनिटांनी। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपली फोडणी हे बघा तयार झालेली आहे। त्याच्यात आपण हे वांग बटाटा मिक्स करून घेऊया। फोडणी टाकूया। याला छान एकत्र करूया। आता पूर्ण एकत्र झाले। आता आपण हे 1 ग्लास पाणी शिजण्यासाठी टाकूया आणि याला 1 शिट्टी येईपर्यंत शिजवून घेऊया। आता मिक्स करून आपण झाकण लावून घेऊया आणि मस्त 1 शिट्टी काढूया कुकरची। एक 5 मिनिटं लागतील आणखीन आपल्याला कुकरला शिट्टी यायला। पाहूया 5 मिनिटांनी। आपल्या कुकरला शिट्टी आलेली आहे। आता कुकर गार होऊ देऊया। हे पहा, आपली वांग बटाटा भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पाहिल्याबद्दल थँक्यू।